पसार आहे आणि थोडीशी पोटात जेव्हा जाता आमच्याच पोटा बाजार आहे. सुरुवातीला यायचेच मोठे नखरे, मी हे नाही पेत, मी ते नाही पेत, मला पाहिजे म्हणते इंग्लिश पौवा आणि पैसे खतम होऊ द्या तर सारं निपूर जाते, मग देशी भेटे का मौवा. तर सुरुवातीला तू मेरी जान माहिती रा भाई आणि दारू पिऊन झाले तर हे दोघंही एकमेकाचा लाता खाई. अरे हा कोणता नाद आहे, हा नाद सोडला पाहिजे आणि परमात्म्याचा आदर्श घेऊन आपला गाव वाढला पाहिजे. बोलो बाबा जुमदेवजी की गाणं काय म्हणते. अरे टोकावर 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 तोंड लाव, टोकावर 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 हात फिरवतो भोकावर, हात फिरवतो भोकावर. कोण कोण आले म्हणते दादा, कोण कोण आले म्हणते. सुरेश भाऊ, आपल्या पटांगणामध्ये आगमन झालेलं आहे. तसेच काही वेळामध्ये केदार साहेबाचं पण आगमन होणार आहे. तसाच चालू राहणार आहे. फटिंग टूर्स अँड ट्रॅव्हल्स चिमणाझरी यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली आहे. या विधानसभेचे कामठी विधानसभेचे प्रबुद्ध भावी आमदार सन्माननीय माननीय सुरेशजी भोयर, या कामठी विधानसभेचे प्रबुद्ध आमदार सन्माननीय सुरेशजी भोयर आमच्या एरियाचे जे आहे, म्हणजे कणांपासून 4 किलोमीटर आमची कामठी आहे. भावी आमदार यांचं आगमन झालेलं आहे. तरी मी शाहीर या नात्याने यांना त्रिवार मुजरा करतो आणि यांच्या समोर सुद्धा एक विषय हाच ठेवतो. कोणता कोणता. अरे टोकावर 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 तोंड लाव, टोकावरी. अरे यार माझ्या संसद टेकम साहेब यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. पार्टी भारी आहे. अरे टोकावर 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 तोंड लाव, टोकावर आणि हात फिरवतो भोकावर. कोण कोण आले म्हणते. बघा भोयर साहेब सुंदर गाणं सादर करतो की टोकावर 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 तोंड लाव, टोकावर आणि हात फिरवतो भोकावर. कोण कोण आले म्हणते. गोकुळामध्ये श्रीकृष्ण भगवान राहते, गोकुळामध्ये श्रीकृष्ण भगवान राहते आणि श्रीकृष्ण भगवान पाळण्यावरती बसले राहते. श्रीकृष्ण भगवान पाळण्यावरती बसलेले राहते. ए पकड, ते राधा येते, राधा येते आणि काय म्हणते. काय भगवान म्हणते, तुम्ही एवढी सुंदर बासरी वाजवता, असं तुम्ही एवढी सुंदर बासरी वाजवता म्हणते, तुम्ही मले बासरी का नाही शिकवली म्हणते. म्हणजे तुम्ही एवढी सुंदर तर बासरी वाजवता, मग तुम्ही मले बासरी का नाही शिकवली म्हणते. ए म्हणते राधा, एवढासा विषय आहे का म्हणते. त्याची काळजी नको करू म्हणते. तू एक काम कर म्हणते, तू या झोक्यावर बस म्हणते माझ्यावाल्या. त्या राधाला आपल्या बाजूला बसवते आणि बासरी देते. कशी अशी देते. तर का म्हणते राधा, टोकावर 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 तोंड तू टोकावर लाव म्हणते. म्हणजे कुठं बासरीच्या टोकावर लाव म्हणते आणि तू फुकजो म्हणते आणि हात मी त्या छिद्रावून फिरवतो म्हणते, म्हणजे फोकावून फिरवतो. बरोबर आहे भाऊ, बरोबर आहे का नाही आहे. म्हणजे त्या छिद्राला मराठी भाषेमध्ये भोक म्हटलेला आहे आणि मराठी भाषा एवढी लवचिक आहे, जशी पळवान तशी पळते आणि जशी वळवान तशी वळते. वळते का नाही वळत. आणि म्हणून ते गाणं राधा काय म्हण, मग कृष्ण काय म्हणे, काय म्हणे. आणि तू झोपून होती का ग, हो तू झोपून होती का ग, तुले कसा काय आला जाग. हळूच जवळ ये ना, तू नको मानून घेऊ राग. हो हळूच जवळ ये ना, तू नको मानून घेऊ राग. आणि झोक्यावर झोकावर झोकावर येते का झोकावर. म्हणजे श्रीकृष्ण भगवान पाळण्यावर बसले राहते. अरे झोकावर 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 येते का झोकावरी, झोकावर झोकावर आता फिरवतो भोकावर. काऊन तू कोण तशी होतो. बासरी चालू आहे ना. आता फिरवतो भोकावर, आता फिरवतो भोकावर, आता फिरवतो भोकावर, आता फिरवतो भोकावर. ला ला ला
तो जमाना गेला, नवरा हकले वकर आणि बायको आणि भाकर तो जमाना गेला. अरे झोपून राहते अर्चना, नवरा पुसते फरशी हा जमाना आला. बहीण तुम्ही डब्बा तुम्ही ज्या स्वयंपाक करा, सध्याची आज माझी तब्येत खराब आहे. तसं पोट्याला बायका भेटून राहिला च्या बहीण काय काय तर पाय दाबून राहिली. चल म्हणते, तुम्हाला मगाशी सांगलं ना की आई वडिलांना लाता मारी मुले आणि लाडक्या बायकोला घेऊन पाळण्यावर झाली. अशी गत झालेली आहे. तर काय म्हणणं आहे माझं, नवरा हकले वखर बायको आणि भाकर तो जमाना गेला रे, आणि झोपून राहते अर्ची नवरा पुस्तक फरशी हा जमाना आला. 100 वर्षाचं आयुष्य हे 50 वर आलं, आणि कोणाचं भलं अथवा हो ना हो त्या मैतीच्या दुकानदाराचं भलं झालं. तर इमानदार तसेच राहिले, काही नाही राहिलं त्याच्या पाशी, आणि टाळ कुटणेवाले टाळ कुटून राहिले, त्या चोराले घडली काशी. बरोबर आहे. एकच टर्म मध्ये फक्त मंत्री बनू द्या एखाद्या नेत्याला, त्याची डबल मधली राहते. एखाद्या मंत्र्याले तुम्ही एखाद्या व्यक्तीला मंत्री बनू द्या, त्याची डबल मधली राहते, आणि मग वेळ येऊ द्या बहीण डबलची 54 त्याच्या नावावर करोडाची प्रॉपर्टी. बरोबर आहे. आणि आमच्या शेतकरी 100 वर्षापासून शेती करून राहिला, पण याले मानधन किती आहे? किती आहे? नाही याले मानधन किती आहे? याले आहे का? नाही. आणि जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याचा विचार करणार नाही, तेव्हा अरे हम मानेंगे अच्छे दिन कब आएंगे, हम मानेंगे अच्छे दिन कब आएंगे. जब तक मेरे किसान के दिन अच्छे दिन आते नहीं, तुम कभी नहीं हमारे अच्छे दिन लाएंगे. कभी नाही. जेव्हा माझा शेतकरी खुश होईल तेव्हा आमचे चांगले दिवस येईल, आणि आम्ही तेव्हा तो दिवस मानू की आता चांगले दिवस आले बा म्हणून. 1500 नाही जी, 1500 तर नाही, कधीच नाही. तर वापस विषयाकडे वळा लागेल आपल्याला. इकडं तुमची बासरी चालू आहे, मान्य करा. तर ते राधा बसली राहते आणि म्हणते, आता तू म्हणते नवीन आहे, तुला बासरी पकडता नाही. तर श्रीकृष्ण भगवान काय म्हणते, कशी बासरी पकडते तिच्या तोंडाजवळ नेते ते बासरी पकडा लागेल ना. काय म्हणते लक्ष सुद्धा. ला 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 मी दोन्ही हातात धरतोय, मी दोन्ही हातात धरतोय, तुझ्या तोंडाजवळ करतो, तुझ्या तोंडाजवळ करतो. अरे थोडस धरावं लागेल हे राधा, थोडशी पकड. अरे थोडस धरावं लागेल, कारण तेव्हा जमेल सुरतो. अरे थोडस धरावं लागेल, अरे तेव्हा जमेल सुरतो. आणि लोकावर 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 लक्ष नको लोकावरी. अरे लोकावर 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 लक्ष नको लोकावरी. लोकावर लोकावर लोकाकडे पाहू नको जर तुला शिकायचं असेल तर. आज विरोध होगा भाई, मी इकडे म्हणतो तुम्ही आ करता तिकडे. सीधे उभा राहा. तो श्रीकृष्ण भगवान राधाने बासरी शिकवून राहिला. बासरी शिकवत आहे भाऊ, किती सुंदर बासरी शिकवतात. आता विरोध होगा, आता विरोध होगा, आता विरोध होगा, आता फिरवतो भोकावारी. टोकावर 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 तोंड लाव टोकावरी. टोकावर 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 तोंड लाव टोकावर. टोकावर 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 टोकावर. आता विरोध भोगा, आता विरोध आता फिरवतो भोकावर, आता फिरवतो भोकावर. मी सुद्धा त्या श्रीकृष्ण भगवंताचा दास आहे, दास आहे, आणि त्याच्याच सांगत आहो इतिहास आहे सोनूबाई.
गाण्याला आधार आहे, तुम्हाला समजून सांगितलं सर्व मी, बरोबर आहे. त्या बासरीचा आधार आहे, जास्त काही बोलणार नाही, कारण की ठेकेदारांनी म्हटलं की प्लॅटिंग काढायची आहे, बरोबर आहे. तर जास्त काही त्या गाण्यावरती बोलणार नाही, आणि समोर तो माझं या गाण्यावरती काय मत आहे. ला 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 गुरु ब्रह्मादास त्याचार, गुरु ब्रह्मादास त्याचार, त्याने मुक्याला फोडली वाचा, त्याने मुक्याला फोडली वाचा. सूरज म्हणे मानावं लागेल, सूरज म्हणे मानावं लागेल. काय मानावं लागेल? हट्ट पूर्ण केला राधाचा. सूरज मानावं लागेल, हट्ट पूर्ण केला राधाचा. आणि बोटावर 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 शिकवली बोटावर, या बोटावर शिकवली आणि बोटावर 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 शिकवली बोटावर, बोटावर आता विरोध आता विरोध भोगावर, आता विरोध भोगावर. चला तुमच्या समोर आता एक सुंदर प्लॅटिंग सादर करतो ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार. तर माझ्या आई बहिणी बसल्या आहे आणि विषय आपल्याला घ्यायला पाहिजे, तर एक प्लॅटिंग सादर करतो, लक्ष असू द्या. मी अर्ध्या एकराचा शेतकरी आहो, अर्ध्या